नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. आगामी गोकुळ दूध संघ निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक हालचालींना वेग देत तळागाळातील पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिलाय. या अनुषंगाने सोमवारी दिनांक 1 जून रोजी कोल्हापूर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय. बैठकीत बोलताना मंत्री आंबेडकर यांनी पक्षाची विचारधारा आणि शासनाच्या विकास कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत राहणे हीच संघटनेची खरी ताकद असल्याचं सांगितलंय. गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक एकजूट, मतदारांशी संवाद, गाव पातळीवरील कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये यश संपादन करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने गावागावात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीत चंदगड तालुक्यातील विकास कामे, स्थानिक प्रश्न, दूध संस्था व सहकार क्षेत्रातील घडामोडी तसेच संघटनात्मक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. गोकुळ निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रातील निवडणूक नसून ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी महत्त्वाची लढत असल्याने कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन आणि मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. यावेळी चंदगड शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेले प्रभाकर दादा खांडेकर, उपजिल्हा प्रमुख बाबू नेसरकर, राजू सावंत, तालुका प्रमुख कल्लाप्पा नेवागिरे, संजय सपकाळ, संजय पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अनिल दळवी, लक्ष्मण मानवाळकर, दिवाकर पाटील, पिनू पाटील, किरण कोकितकर, विनोद पाटील, कृष्णा पाटील, बंडू गुडेकर, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, चेअरमन, दूध संस्था व सोसायटीचे प्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी आगामी निवडणुकांमध्ये संघटनेची ताकद दाखवून देत चंदगड मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व अधिक बळकट करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या बैठकीमुळे चंदगड तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक हालचालींना नवी ऊर्जा मिळण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.